माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त असा जबरदस्त आहे, ज्यामध्ये खरं तर आता समजलेलं आहे की रमाकांतचा खून करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून हा उदयकांतच आहे. आणि त्यामुळे आता ईश्वरीने या मामीचा पाठलाग करायचं ठरवलं आहे. मामीवर तिला संशय आला आहे. नेमकं या मालिकेत काय काय घडलं आहे आजच्या भागामध्ये हे आपण पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक करा बरं. चला आजच्या भागाला सुरुवात करूया. इकडे आता आपण पाहतो की ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जण गेलेले असतात आणि हे दोघंही जण वॉकला गेलेले असताना तिथे त्यांचे फॅन फॉलोअर्स भेटतात आणि ते फॅन फॉलोअर्सना आता त्या दोघांसोबतही फोटोज काढायला बघत असतात. अर्णवच्या फॅन फॉलोअर्स म्हणजे ज्या मुली असतात त्यांनी फोटोज काढून झालेले असतात, तर आता ईश्वरीचे फॅन फॉलोअर्स जे असतात त्यांनीसुद्धा ईश्वरीसोबत फोटो काढलेले असतात. मग आता ते गेल्यानंतर मात्र ना इकडे म्हटलं जातं, काय मग तुम्हाला कसं वाटतंय? मग आता माझे फॅन फॉलोअर्स माझे मित्र आले होते, मग तुमचीसुद्धा जळली का? असंही आता ती त्याला विचारत असते. जेव्हा ती आता त्याला हे सगळं काही विचारते ना, तेव्हा मात्र आता अर्णव म्हणतो, मी का जलस हो? मला कशाला वाईट वाटेल? मला काही वाईट वगैरे वाटलेलं नाही आहे, असंही आता तो तिला बोलत असतो. त्यानंतर आता ईश्वरी त्याच्याकडे पाहत असते, तर अर्णव आता ईश्वरीला म्हणत असतो की चल मी येतो. मग आता कुठे निघालात तुम्ही? असंही आता विचारलं जातं. मग तेवढ्यातच ना आता तिथे काही फॅन फॉलोअर्स ज्या बायका असतात त्या येतात. त्या दोघांसोबतही फोटो काढायचं असं म्हणतात, कारण त्या दोघांची जोडी खूप जास्त आवडलेली असते. म्हणूनच मग आता एकत्र असा सेल्फीसुद्धा निघतो. मग तेव्हाच ना तुम्ही दोघंही जणं खूप छान काम करता, असंच एकदम भारी काम करत राहा हे देखील आता म्हटलेलं असतं. आणि त्याचबरोबर तुमचा जोडासुद्धा खूपच छान दिसतो, म्हणजे एकदम दोघंही एकमेकांना सूट होता असं देखील त्या बायका म्हणत असतात. त्यानंतर त्या दोघांचंही कौतुक वगैरे करून झाल्यानंतर आता त्या बायका तिकडनं निघून जातात. तेच आता दुसरीकडे ईश्वरी आता पाठीमागे बसत असते. तेच अर्णव तिला म्हणतो की आता तू पाठीमागे काय बसतेस? मी काय तुझं काय ड्रायव्हर आहे का? त्यावर ईश्वरी म्हणते की मला ना झोपायचं आहे, मी जरा वेळ झोपते. पण आता अर्णव तिचं काही ऐकत नसतो. अर्णव तिला म्हणतो की तुला ना मी झोपू वगैरे काही देणार नाही आहे, मी तुझा ड्रायव्हर नाही आहे, तू माझ्या बाजूला बस, मी गाडी चालवतो आहे. असंही आता अर्णव ईश्वरीला बोलतो आणि तिला धड झोपूसुद्धा देत नाही. अर्णवने आता ईश्वरीला असं म्हटल्याबरोबर ईश्वरी येतं शांत बसते. ईश्वरीला काही पर्याय उरत नाही. तिला आता अर्णवच्या बाजूला जाऊन बसावंच लागणार असतं. तेच आता इकडे ईश्वरी आणि अर्णव पुन्हा एकदा घरी जायला निघतात. इकडे आता पाहायला मिळतं की मामा हे नुकतेच बेडवरनं खाली उतरतात आणि तिथे रक्ताचे डाग पडलेले दिसतात. त्यांना ते रक्त दिसल्याबरोबर ते घाबरतात. ते म्हणतात की त्या दिवशीसुद्धा रक्त होतं आणि आजसुद्धा नक्की चाललं आहे का या घरामध्ये? ते खूप जास्त घाबरलेले असतात. त्या दिवशी रमाकांतचं रक्त होतं आणि आता हे कसलं रक्त, असा विचारही त्यांच्या मनामध्ये येत असतो. मग तेवढ्यातच अर्णव ईश्वरी वॉकवरनं आलेली असतात. मामा त्यांच्याकडे धावत धावत जातात. मामा त्यांच्याशी बोलू लागतात आणि मामा त्यांना म्हणत असतात की एक प्रॉब्लेम झाला आहे. तर मामांना अर्णव ईश्वरी विचारतात की काय प्रॉब्लेम झाला आहे मामा, बोला ना. मग तेव्हाच मामा आता झालेला प्रॉब्लेम सांगू लागतात की त्यांच्या रूममध्ये ना एक प्रॉब्लेम झाला आहे, प्लीज चला. मग असं बोलून त्या दोघांनाही कसं ते जे मामा आहेत ते रूममध्ये घेऊन जातात. आणि जसं ते रूममध्ये जातात ना, तसं पाहतात तर काय, मामा आता तिथे असलेले रक्ताचे डाग दाखवू लागतात. आणि ते रक्ताचे डाग बघून ना अर्णव ईश्वरीलासुद्धा धक्का बसतो. मग आता ते दोघंही जणं म्हणजेच अर्णव ईश्वरी जे आहेत ते मामाला म्हणतात की हो रे मामा, लाल लाल डाग दिसत आहेत, पण हे सगळं काय आहे नेमकं, हे सुद्धा अर्णवने आता विचारलेलं असतं. अर्णवलासुद्धा थोडा संशय येत असतो. अर्णव म्हणत असतो की मामा त्या दिवशीसुद्धा असेच डाग होते ना. तेवढ्यातच ना वल्लरी आलेली असते आणि वल्लरी म्हणते की काय चाललं आहे तुमच्या लोकांचं आणि तुम्ही पण काय वेळ लागल्यासारखं करताय? अहो ते रक्ताचे डाग नाही आहेत, ते नेलपेंटचे डाग आहेत, तुम्हाला एवढंही साधं दिसत नाही का? आणि असं बोलून ते आता ते टिश्यूने ना नेलपेंटचे जे डाग लागलेले असतात ते पुसते आणि ती म्हणते, अरे अर्णव तू उगाच आहेस ना, ह्यांच्या नादाला लागू नकोस. तुला माहीत नाही आहे, स्वतः तर झोपेत असतात आणि दुसऱ्यांना पण त्रास देतात. हां, त्याला कामधंदे आहेत आणि तुम्ही काय करताय?
जरा काय झालं तर रक्त पडलं हां, आणि त्या दिवशीचं तर मी त्याला सांगितलं होतं आणि आता तुम्ही त्याला काय भलतंच सांगताय. मग तेव्हाच अर्णवसुद्धा मामाला शांत करतो आणि मामाला म्हणत असतो की हो मामा, त्या दिवशी माझं आणि मामीचं बोलणं झालं होतं. मामीला ना लागलं होतं, तेव्हा मामीने मला सांगितलं होतं की तिथंच ते रक्त पडलं होतं आणि आता तरी नेलपेंट आहे. मग आता मामांना चहा दे जा ईश्वरी, ह्यांना ना चहाची गरज आहे, नाहीतर नुसत्या झोपाच काढत असतात. असंही आता मुद्दामून वल्लरी बोलत असते आणि वल्लरी आता ईश्वरीला मामांना बाहेर घेऊन जायला सांगते. जसं आता ती हे सगळं काही बोलते तेव्हा ईश्वरीसुद्धा म्हणते की हो हो जाते, मामांना घेऊन जाते. मग आता मामांना ती बाहेर घेऊन जात असते. मामांना म्हणते की मामा चला, मी तुम्हाला मस्त गरमागरम चहा देते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की अर्णव ईश्वरी जे आहेत ना, त्यांनासुद्धा आता हसूच येत असतं, कारण मामा झोपेत आहे आणि मामा हे सगळं उगाच बोलतो हे आता वल्लरी बोलत असते. मग आता ते नेलपेंटचे डाग असल्यामुळे मामाला थोडं विचित्र वाटत असतं. मामा बोलतो की हे कसं शक्य आहे, म्हणजे मला काही गोष्टी पटत नाहीत. म्हणजे मामाला ना काही गोष्टी समजतच नसतात. तेच आता वल्लरी म्हणत असते की ह्यांचं ना नेहमीचंच झालं आहे हे, उगाच आपला दहाव्या विचार करायचा, ते क्राईम सिरियल्स बघायच्या रात्रभर जागून आणि मग दिवसा हे असे नाटकं करत बसायचे. तेच आता सगळीजणं रूममधनं जसे जातात तसं वल्लरी घाबरलेली असते. वल्लरीचं डोकं बंद पडलेलं असतं. ते विचार करते की बाप रे, हे सगळं काय चाललं आहे. आता काही झालं तरी लवकरात लवकर या सगळ्याचा बंदोबस्त तर करावा लागणार आहे. काय करू समजत नाही आहे, असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना या सगळ्या काही गोष्टींमध्ये इथे आता जो उदयकांत आहे तो मात्र दारू पीत बसलेला असतो. उदयकांतला काही घेणं देणं नसतं, त्याला फक्त आणि फक्त दारू ढोसायची असते आणि यासाठी त्याचं सुरू असतं. पण इकडे वल्लरीचा जीव नुसता वर खाली होत असतो, कारण वल्लरीचं म्हणणं असं असतं की या उदयकांतने ना पटकन हे शहर सोडून निघून जावं. पण हा उदयकांत वल्लरीचं काही ऐकत नव्हता. दुसरीकडे वल्लरी जी आहे ती मात्र आता उदयकांतशी बोलत असते. उदयकांतला म्हणत असते की तुला 10 वेळा सांगितले, तू ना इकडचं सगळं काही सोडून जा म्हणते ना तर जा, ऐक माझं. पण आता ती त्याला म्हणत असते की तू जायचं आहेस, पण तो तिला म्हणतो की मी का जाऊ, मी जाणार नाही आहे. तू जोपर्यंत मला पैसे देत नाही आहेस ना तोपर्यंत मी कुठेही म्हणजे कुठेही जाणार नाही आहे, असंही आता तो सांगू लागतो. हे ना मी तुला आधीच सांगितले की इथून निघून जायचे पैसे लागणार आहेत, माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि तुला जर पैसे द्यायचे नसतील तर ते मला काय सांगतेस, मला बाकी काही माहीत नाही, मला पैसे देऊन टाक, असंही आता म्हटलेलं असतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र उदयकांत आता ऐकायला तयार नसतो. त्याने सरळ सरळ सांगितलेलं असतं की तू जर पैसे देशील तरच मी इथून जाईन. पण इकडे वल्लरीकडे पैसे कुठे असतात, वल्लरीकडे पैसेच नसतात आणि त्यामुळेच ना बोंबाबोंब झालेली असते. वल्लरी त्याला म्हणत असते की तुला सांगते तसं कर, नाहीतर ना विनाकारण ना दोघंही जण अडकून जाऊ, तुला शांततेत सांगते ऐक. पण आता त्याला काही झालं तरीसुद्धा ऐकायचं नसतं. त्याचं म्हणणं असतं की तो एका बंद खोलीत पडून राहिला आहे ना, तर मी आहे पडून, उगाच मला इथून तिथून हलवू नकोस. पण दुसरीकडे मात्र आता वल्लरीला टेन्शन असतं की उदयकांत जर एकदा पकडला गेला, CCTV फुटेज रिकवर झालं तर आपलं काही खरं नाही. आणि म्हणूनच मग आता उदयकांतला लपवण्यासाठी, तिथून घालवण्यासाठी तिचे प्रयत्न जे आहेत ते आता सुरू असतात. ती आता तिला जमेल तसे प्रयत्न करत असते, पण उदयकांत काही ऐकत नसतो. त्यामुळे आता टेन्शन जे आहे ते आता वाढत चाललेलं असतं. म्हणून वल्लरी ठरवते की नाही, या उदयकांतचा काहीतरी बंदोबस्त तर आता करावाच लागणार आहे, त्याशिवाय दुसरा काहीच ऑप्शन नाही आहे माझ्याकडे. मग आता वल्लरी ठरवते की नाही, आता आपण बघूयाच. तेच दुसरीकडे आता अर्णवला शिर्केंसोबत फोनवर बोलत असतो. शिर्केंनी अर्णवला आता सांगितलेलं असतं की इमर्जन्सीमध्ये आपली एक मीटिंग आहे आणि बँगलोरला जावं लागणार आहे. त्यावर अर्णव म्हणतो की ठीक आहे,
ऑफिसचं काम बघा, मी बँगलोरला जाऊन येतो, असंही आता म्हटलेलं असतं. ठीक आहे, अर्णव आता पटकन ना बँगलोरला जायचं याची तयारी करायला घेतो, कारण 2 दिवसासाठी का होईना बँगलोरला जाणं खूप जास्त गरजेचं होतं आणि यासाठी त्याची आता पटापट तयारी सुरू होते. तेच आता त्याने पटकन कपाटातून बॅग वगैरे बाहेर काढलेली असते. कपाटातून जशी तो आता बॅग वगैरे बाहेर काढतो तसं आता तो पटापट सामान त्याचं भरायला घेतो, कारण जराही उशीर झाला तर त्याला तो चालणार नसतो. म्हणून त्याचं फास्ट काम आता सुरू होतं. जसं त्याचं काम पटापट सुरू होतं तसं आता इकडे ईश्वरी म्हणत असते की काय मग अर्णव सर, कुठे कुठे. मग तेव्हाच अर्णव म्हणतो की मला ना बँगलोरला जावं लागतं आहे. ते विचारते कशाला. 2 दिवसासाठी मीटिंगसाठी, आणि तेच मी आता कपडे भरतो आहे. तोपर्यंत ईश्वरीने अर्णवला सांगितलेलं असतं की अर्णव सर, मी तुमच्यासाठी ब्लॅक कॉफी आणली, ती घ्या ना, मग तुम्ही हे कपडे भरा. पण अर्णव म्हणतो की नको, मी भरून घेतो. ईश्वरी म्हणते की मी भरून देते ना, मग तर झालं. मग आता अर्णव तयार होतो. अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे, घे भरून घे. मग तेव्हाच मग आता कपडे वगैरे भरायला सांगितलेले असतात. मग ईश्वरी ते कपडे भरायला सुरुवात करत असते. मग तेव्हाच ना अर्णव जो आहे तो आता तिथे कॉफी पीत उभा असतो. अर्णव जसा कॉफी पीत उभा असतो ना तसं मात्र ईश्वरी त्याचे कपडे भरत असते. पण ईश्वरीना कपडे भरताना जसे कपडे भेटतील तसे ते आता कोंबत असते. ते सगळं काही अर्णव पाहतो. अर्णव तर हे सगळं बघून चकित होतो. अर्णव म्हणतो की हे सगळं काय आहे, ही कोणती पद्धत आहे कपडे भरायची. नाही हे असे कपडे मला भरलेले चालत नाही. त्यावर ईश्वरी म्हणते की अहो अर्णव सर, थांबा ना, थांबा, सांगते ना मी तुम्हाला कसे कपडे भरायचे असतात ते. आम्ही ना शाळेच्या पिकनिकला जायचो ना, तेव्हा असेच कपडे बॅगेत भरायचो आणि जायचो. मग तो आता म्हणतो मी शाळेच्या पिकनिकला नाही चाललो आहे, मी मिटिंगला चालते. मग ईश्वरी म्हणत असते की हो मला माहिती तुम्ही पिकनिकला नाही जाते, पण तरीसुद्धा आता ते एवढे मोठे मोठे ब्लेझर्स आहेत, सो तसेच आपण देणार ना. पण आता इथे अर्णव काही केल्या ऐकत नसतो. तो ईश्वरीवर ओरडतो. ईश्वरीला म्हणतो तुला काय वेळ लागले का, हे असे कपडे भरायचे नाहीत माझे. मग आता काहीतरी सिस्टमॅटिक पद्धत असते कपडे भरायची, असं बोलून तो आता तिच्यावर ओरडतो. जसं आता तो तिच्यावर ओरडतो तसं आता ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे, तुम्हाला ना माझे कपडे भरलेले कधीच पसंत येत नाही, तुमचं आपलं हे असंच असतं, असंही आता ती त्याला बोलत असते. तेच आता दुसरीकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघत असतो आणि मग ईश्वरीला म्हणत असतो की ठीक आहे, बरं तुला कसे कपडे भरायचे ते. तेवढ्यातच ना आता फोन आलेला असतो. जसा आता फोन येतो तसं मग आता अर्णव फोन उचलतो. अर्णवने फोन उचलल्याबरोबर आता अर्णवला शिर्केने सांगितलेलं असतं की तू बँगलोरचं राहू दे सर, पण आता इमर्जन्सीमध्ये ना तुम्हाला जायचं आहे, ते म्हणजे पोलीस स्टेशनला, कारण मला पोलिसांचा फोन आला होता. पोलिसांनी सांगितलेलं आहे की CCTV फुटेज रिकवर झालेला आहे. अच्छा ठीक आहे, चालेल, मी पोलीस स्टेशनला जातो, तिकडचं काय ते तू ॲडजस्ट कर, असं बोलून फोन ठेवलेला असतो. आता फोन ठेवल्यावर अर्णव म्हणतो की माझं बँगलोरला जायचं कॅन्सल झालं आहे. ईश्वरी म्हणते की आता काय. त्यावर अर्णव म्हणतो की जे आपण टीम कामाला लावली होती ना, त्या टीमने काम केलेलं आहे आणि त्यामुळेच आपल्याला CCTV फुटेज बघायला जायचे. अर्णव, ईश्वरी, मामा, मामी हे सगळेजणं आता CCTV फुटेज बघायला गेलेले असतात पोलीस स्टेशनमध्ये. मग आता अर्णवला पोलीस म्हणत असतात की बघा डाटा रिकवर झाला आहे, CCTV फुटेज आपल्याला मिळालेलं आहे आणि ते CCTV फुटेज लॅपटॉप जो आहे तो मात्र अर्णव ईश्वरीच्या समोर ठेवलेला असतो. मामी मुद्दामून गेलेल्या असतात, कारण मामींना बघायचं असतं ना खरंच CCTV फुटेज रिकवर झाला आहे का, त्याच्यामध्ये नेमकं काय काय दिसतंय. पण आता खरंच CCTV फुटेज रिकवर झालेला असतो आणि त्याच्यामध्ये उदयकांत रमाकांतना इंजेक्शन देतोय हे सरळ सरळ स्पष्ट होत असतं. आणि तिथे त्या जिन्यावर मंजुळासुद्धा उभी आहे हे सुद्धा दिसत असतं. हा CCTV फुटेज अर्णव पाहतो ना तेव्हा त्याची तळपायाची आग मस्तकात जाते, कारण ज्या जोराबरोबर उदयकांतने रमाकांतना मारलेलं होतं ते महाभयंकर असं होतं. आणि हे सगळं बघून ना तर इकडे आता वल्लरीच्या पायाखालची सुद्धा जमीन सरकलेली असते. वल्लरी विचार करते की यार हे सगळं काय झालं, बापरे, हे असं व्हायला नको होतं, आता काय करू असे अनेक विचार ना डोक्यामध्ये तिच्या आता येऊ लागलेले असतात. डोकं तर बंद पडलेलं असतं, काही सुधरत नसतं. आणि तेव्हाच ना इकडे आता ईश्वरीसुद्धा त्या फोटोजकडे पाहत असते
तेव्हा तिला लक्षात येतं की गडबड आहे. मग आता वल्लरी विचार करते करते पण आता ना तिला तिकडनं बाहेर पडावंसं लागत असतं, कारण ती जर तिथे जास्त वेळ थांबली तर तिला माहिती आहे की प्रॉब्लेम होऊ शकतात. आणि म्हणूनच मग आता ती जास्त वेळ थांबायचं नाही असं वल्लरी ठरवते. वल्लरी आता उदयकांचा बंदोबस्त करायचा असतो, म्हणून ती आता बाहेर पडायचं ठरवत असते. आणि तेव्हाच ना वल्लरी सांगत असते की चला मी जरा येते. तोपर्यंत इथे ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, हे तर उदयकांत काका आहेत ना? अर्णव म्हणतो की हो, हा उदयकांतच आहे. त्या उदयकांतला तर मी सोडणार नाही. त्यावर पोलीस अर्णवला शांत करत असतात. तेच आता ईश्वरीसुद्धा म्हणत असते. दुसरीकडे मात्र ना आता मामा म्हणत असतात की ह्या माणसाला आपण कसं विसरू शकतो? अर्णव, तुम्ही जेव्हा लहान होते ना तेव्हा याच माणसाने तुम्हाला घराबाहेर हाकलवलं होतं. हा मूर्ख माणूस आहे. या माणसानेच आज भाऊजींचा जीव घेतलाय. या माणसांना आता काही झालं तरी आता सोडायचं नाही, कळलं ना? मग आता तेवढ्यातच ना मामीला आठवतं की तिला एक डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे असं आता खोटं खोटं ती सांगत असते, कारण तिला तिथून सटकायचं असतं ना. आणि आता तिथून सटकत नाही तोपर्यंत कसं होणार? म्हणूनच मग आता तिला सटकायचं असतं. यासाठी ती आता प्रयत्न करत असते. मग आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की ती म्हणते की मी पटकन डॉक्टरांकडे जाऊन येते असं बोलून ती आता तिथे असणाऱ्या पोलिसांना मामांना सांगत असते. मग मामासुद्धा तिला उलटसुलट विचारत असतात की कुठे डॉक्टर वगैरे. पण आता मामांना ती सांगते की मला इमर्जन्सीमध्ये जायचं आहे. तेच इथे पोलीस जे आहेत ते म्हणत असतात की तुमच्या या काकाला आपण शोधून काढूयाच. काही झालं तरी त्याला आता मुंबईच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. सगळीकडे शोधाशोध करूया. कुठूनही तो लपून बसला तरी त्याला पाताळातून आपण शोधून काढू, हे देखील आता म्हटलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता खूपच जास्त भीती जी आहे ती वल्लरीसाठी असते. आणि त्यामुळेच ना आता वल्लरीच्या डोक्यामध्ये तेच असतं की उदयकांतचा पूर्णपणे बंदोबस्त करायचा. ईश्वरीला कळत नसतं. ईश्वरी थोडा विचार करत असते, कारण ईश्वरीला आळंदीला बाबा जात आहेत हा मेसेज आलेला असतो. आणि आता ह्या सगळ्या काही गोष्टी, हे सगळं काही ऐकूनच ना नुसता मनस्ताप झालेला असतो. काही गोष्टी ना कळतच नसतात की काय आणि कशा आहेत त्या. आणि त्यामुळेच ना डोकं अगदीच ना बंद पडलेलं असतं. वल्लरी आता बहाणा करत असते, पण मामांना आणि ईश्वरीला मात्र वल्लरीवर संशय येत असतो. कारण वल्लरीने जरी बहाणा केला तरीसुद्धा वल्लरीवर खूप मोठा संशय ईश्वरीचा या आधीपासून येत होता. कारण उदयकांतला एकटं करणं शक्य नाही, कारण उदयकांतसोबत कोणीतरी होतं. मग ती व्यक्ती हीच असेल का? तिला आता पूर्णपणे वल्लरीवर डाऊट येत असतो. त्यातच वल्लरी डाऊट येण्यासारख्या गोष्टीसुद्धा करत असते ना. म्हणजे डॉक्टरकडे जायचं नाही वगैरे आधी काहीच ठरलेलं नव्हतं, पण आता अचानक ती बोललेली होती की मला डॉक्टरकडे जायचं आहे. मग आता त्यावर तिच्यावर संशय तर सगळ्यांनाच येणार. पण अर्णव मात्र त्या गोष्टींचा इतका विचार करत नाही, कारण त्याच्या डोक्यातनं आणखीन बरेच विचार चालू असतात. म्हणून तो आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या इग्नोर करत असतो. तो जसं या सगळ्या काही गोष्टी इग्नोर करत असतो ना, तेच दुसरीकडे मात्र आता वल्लरी तर निघून गेलेली असते. माता ईश्वरी ठरवते की नाही, मामीवर काहीतरी डाऊट येतोय मला, त्यामुळे आता मामींचा पाठलाग तर करावा लागणार आहे. असाच विचार करून ना ती आता मामींचा पाठलाग करायचं ठरवत असते. म्हणून मग ती आता अर्णवला म्हणते की अर्णव सर, मी येते, मीही घरी जाते, कामं पेंडिंग आहेत, तुम्ही हे सगळं बघा काय करायचं आहे ते, आणि मग तुम्हीही या घरी, असंही आता ईश्वरी अर्णवला सांगत असते. कारण आहे ना तिला मामींवर खूप जास्त संशय येत असतो. मामी कुठेतरी गेल्या आहेत, नक्कीच काहीतरी गडबड आहे, पण ही गडबड शोधून तर काढायचीच, असाही विचार ना आता ती करते. आणि ती अर्णवला या सगळ्याबद्दल सांगते. अर्णवला जसं या सगळ्याबद्दल ती सांगू लागते ना, तसं मात्र आता अर्णव जो आहे तो आता म्हणत असतो की ठीक आहे जा तू. कारण तिला आता मामींकडनं सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या काढून घ्यायच्या असतात. आणि जशा मामींकडनं या सगळ्या काही गोष्टी काढून घ्यायच्या असतात ना, त्यासाठी आता ईश्वरी बाहेर पडते. ईश्वरी आता बाहेर पडते. तेच आता इकडे पोलिसांनासुद्धा ना एक कॉल आलेला असतो, त्यामुळे पोलीसही फोन आलेला असल्यामुळे पटकनी बाहेर जातात. आणि मग तेव्हाच दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की आता हे CCTV फुटेज ना अर्णव सारखं बघत असतो. बॅक करून करून सगळं बघत असतो, कुठून काय सुरुवात झाली हे सगळं काही. आणि त्यामुळेच ना संशय जो आहे तो दाट वाढत चाललेला असतो. तेच ईश्वरीने आता
एक रिक्षा केलेली असते आणि ती रिक्षा वल्लरीच्या रिक्षाच्या मागे पळत असते. वल्लरी आता पटापट इकडनं पळ काढत असते, कारण तिला ना आता काही झालं तरीसुद्धा थांबायचं नसतं. या उदयकांतचा बंदोबस्त करायचा असतो. यासाठी ती कंटिन्यू कॉल करत असते, पण उदयकांत काही कॉल रिसीव करत नसतो. उदयकांत दारू पिऊन लोळत पडलेला असतो ना, त्यामुळे आता वल्लरी म्हणते की हा मूर्ख माणूस ना नक्कीच दारू पिऊन लोळत बसलेला असणार आहे, म्हणून तर तो माझे फोन उचलत नाही आहे. मग आता हा सगळा विचार तर ती करत असतेच, पण त्याच वेळेला ती उदयकांतला फोन करायचे काही थांबत नाही. पण दुसरीकडे मात्र आता वल्लरीच्या रिक्षाच्या मागे ईश्वरीसुद्धा फास्ट येत असते, कारण ईश्वरीलासुद्धा काय चाललेलं आहे ना हे सगळं काही बघायचं होतं की नेमकी ही वल्लरी कुठपर्यंत जाते ते. कारण वल्लरीवर तिला आधीपासून डाऊट होता. या आधीसुद्धा जेव्हा आईंवर हे सगळा हल्ला झाला होता, तेव्हासुद्धा या सगळ्या गोष्टीमध्ये ना कोणीतरी होतं, म्हणजेच बाई होती सहभागी हे माहिती होतं. मग ती बाई हीच असू शकते का, यावरसुद्धा आता मोठा धक्काच ना बसलेला असतो. काय करावं ना काहीच सुधरत नसतं आणि म्हणूनच आता वल्लरीचा पाठलाग करायचा ठरवते. ती विचार करते की जोपर्यंत मी पाठलाग करत नाही, सगळ्या गोष्टी समोर येत नाही, तोपर्यंत मला काहीच कळणार नाही आहे. म्हणूनच मला पाठलाग तर करावा लागणार आहे, असाही विचार ती करते आणि पटापट पाठलाग करून घेते. जसा आता तिचा पाठलाग वगैरे ती करत असते, तेव्हा वल्लरीचं लक्ष ना त्या काचेतून बाहेर जातं. जसं आता वल्लरी बघते तसं आता वल्लरीला संशय येतो. वल्लरी म्हणत असते की नक्कीच माझ्या रिक्षाच्या मागे कोणाची तरी रिक्षा येते, तीसुद्धा एवढं फास्ट. मग ती आता वल्लरी जरा डोकावून पाहतेच. मग तिला ना त्या रिक्षामध्ये ईश्वरी असल्याचं दिसतं. जसं तिला समजतं की ईश्वरी तिचा पाठलाग करते, तसं आता ती रिक्षावाल्याला वाट वेगळी वळवायला सांगते, कारण ती चाललेली असते उदयकांतला भेटायला. पण जर ईश्वरीने आपला पाठलाग केला आणि उदयकांत आणि मला एकत्र पाहिलं तर पुन्हा धक्का बसेल आणि मग या सगळ्या काही गोष्टी नको होत्या. आणि म्हणूनच मग आता ते ठरवते की नको आपण आपली वाट बदली करूया, नंतर त्या उदयकांतला भेटता येईल. पण आता जर हिने मला उदयकांतसोबत पाहिलं ना तर माझं काही खरं नाही. माझ्या माटी ना एकामागोमाग एक संकट ना काही थांबायचं नावच घेत नाही आहेत, असंही आता ती म्हणत असते. मग तेव्हा इथे आता ईश्वरी विचार करते की या मामी कुठे चालल्या आहेत नेमकं, म्हणजे अशा का फिरतायत रिक्षाने, असाही ईश्वरी इथे विचार करत असते. मामीने मात्र रस्ता वेगळा घेतलेला असतो, रूट चेंज केलेला असतो, कारण तिला कळलेलं असतं. आणि मग आता एका साईडला तिने रिक्षासुद्धा थांबवलेली असते. मग जसं रिक्षा वगैरे थांबवली जाते ना, तसंसुद्धा आता ईश्वरी विचार करते की काय झालं आहे मामींना, म्हणजे मी रिक्षातून उतरून बघू का, विचारू का मामींना, असाही विचार ना तिच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. पण तरीसुद्धा ना ती आता रिक्षातून उतरून तिला विचारायचं धाडस करत नसते, कारण मग मामींना समजेल ना मी त्यांचा पाठलाग करत होते, ते त्यांना कळायला नको, असंही आता ती म्हणत असते. पण ऑलरेडी वल्लरीला माहिती होतं, म्हणून वल्लरीने रूट चेंज केलेला होता. उदयकांतला भेटायला जायचं सोडून ती आता तिथेच तशीच उभी होती. तेच आता दुसरीकडे ईश्वरीच्या डोक्यामध्ये एक ना एक विचार येतच राहत असतात. म्हणूनच मग आता ईश्वरीसुद्धा म्हणत असते की उतरून बघू का रिक्षातनं, पण ती काही उतरत नसते. इकडे आता वल्लरी जी आहे ती खूप जास्त अशी टेन्शनमध्ये असते. वल्लरी जशी आता टेन्शनमध्ये असते ना, तसं मात्र तिला आता जगू कसं ना हे कळत नसतं. कारण उदयकांत जर पकडला गेला तर त्याने सगळं काही सांगितलं तर आपण खपलो. तेच आता पुढील भागामध्ये अर्णव घरी येऊन सगळ्यांना उदयकांतबद्दल सांगतो आणि त्या उदयकांतला मी सोडणार नाही. त्यावर ईश्वरी म्हणते की फक्त यामध्ये उदयकांत नाही तर त्याच्यासोबत एका बाईचा सुद्धा हात आहे. आजी म्हणते की हो बरोबर, ज्यावेळेला आईंचं हे सगळं झालं होतं, माझ्या आईचं आणि तुमच्या वडिलांचं ते प्रकरण एका बाईनं घडवून आणलं होतं, ही गोष्टही आपल्याला विसरायला नको. तेच उदयकांतला वल्लरी भेटायला गेलेली असते आणि वल्लरी उदयकांतला धमकावत असते. तेव्हाच उदयकांत तिला म्हणत असतो की तू काय करणार आहेस माझं. त्यावर उदयकांतच्या जोरात वल्लरी कानाखाली वाजवून देते आणि मग उदयकांत तिच्याकडे पाहत असतो. हा भाग कसा वाटलाय हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.